मी काल रात्रीच मुंबईवरून गावी येण्यासाठी निघालेले घरातून ऑलमोस्ट 8 वाजता. 1 तास वाट बघून पण माझी बस नाही आली. मग तिथे मी आजूबाजूला जरा चौकशी केली, तेव्हा मला कळालं की लोणावळ्यामध्ये कुठेतरी गॅसचा ट्रक पलटी झाला आहे. त्यामुळे गाड्या एकतर लेट येणार आहेत किंवा मोस्टली कॅन्सल आहेत. तर 1-1.5 तास वाट बघितली मी आणि माझी गाडी आली. नंतर मी पूर्ण गाडीमध्ये बसल्यावर न्यूज बघितली की मुंबईवरून गावी जाण्याचा रोड ब्लॉक नाही आहे, तर गावावरून मुंबईला येण्याच्या साईडचा रस्ता पूर्ण ब्लॉक आहे. तर तरीसुद्धा पनवेलच्या पुढे गेल्यानंतर ट्रॅफिकला सुरुवात झाली आणि इथे एकाच जाग्यावरती गाडी 1 तास उभी होती. म्हणजे सर्वच जण आपल्या आपल्या गाड्या बंद करून उभे राहिले होते. ऑलमोस्ट 1.5 तासांनी पुन्हा परत गाडी स्टार्ट झाली आणि तिथून बाहेर निघाल्यानंतर जिकडे गॅसचा ट्रक पलटी झाला होता ती क्लिप पण मी पुढे ॲड केली आहे, तुम्ही नीट बघा. दीड तासांच्या ट्रॅफिकमध्येच मी एवढी जास्त कंटाळले. पण हे लोकं तर तिकडे 1.5 दिवसापासून आहेत. तर म्हणजे खरंच सगळ्यांनाच खूप जास्त त्रास झाला आहे ह्या सगळ्याचा. पण खूप मोठा अपघात होता होता टळला आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मुंबईला येणाऱ्या ज्या पालेभाज्या आणि दुधाच्या गाड्या आहेत त्या पण इथे अडकून असल्यामुळे आता त्यांच्या दरांमध्ये पण काहीतरी फरक पडणार आहे असं मला ऐकायला मिळालं. मला माझा हा प्रवास तुमच्यासोबत शेअर करायचा होता, म्हणून मी हा ॲक्च्युली व्हिडिओ बनवला आहे. तर ह्या सगळ्यांबद्दल तुमचं काय मत आहे हे मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा.